श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. मित्रांनो, उद्या 9 एप्रिल 2024 म्हणजेच 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडवा हा सण उद्या येत आहे. तर मित्रांनो, आपल्याला धनप्राप्तीसाठी, धनाची वृद्धी व्हावी, आपल्याकडे लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून आपल्याला उद्या हा एक उपाय करायचा आहे. आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ही एक गोष्ट ठेवायची आहे. सर्वात आधी उद्या लवकर उठायचं आहे आणि आपल्याला अंघोळ स्नानादी करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. पूजा करून झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारून घ्यायची आहे. गुढी उभारून झाल्यानंतर, गुढीची पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला त्यासाठी 11 कवड्या लागतील. कवड्या ह्या अगदी चांगल्या बघून घ्यायच्या आहेत, तुटलेल्या फुटलेल्या नाही घ्यायच्या. 11 कवड्या घ्यायच्या आणि एका पिवळ्या वस्त्रावरती आपल्याला त्या ठेवायच्या. कवड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, हळदी कुंकू टाकून त्या कवड्यांची पूजा करायची आहे. आणि लक्ष्मी मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. लक्ष्मी मंत्र मनोभावे अगदी शांतपणे तुम्ही कवड्यांच्या पुढे बसून आपल्याला तो लक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे. तसं करून झाल्यानंतर नमस्कार करून त्याची पोटली बांधायची आहे. म्हणजे जो पिवळा वस्त्र घेतला आहे त्यावरती आपल्याला ज्या कवड्या आपण ठेवलेल्या आहेत त्याची व्यवस्थित पोटली बांधून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही तिजोरीमध्ये काही ठेवायला जाल, त्या तिजोरी उघडाल, तेव्हा आपल्याला त्या कवड्यांना नमस्कार करायचा आहे. मित्रांनो, अशामुळे आपल्याला लक्ष्मीची कृपा राहते, आपल्या तिजोरीमधलं धन वाढत जातं. आणि मित्रांनो, जेवढं तुम्ही मनोभावे कराल तेवढं त्याचं तुम्हाला चांगलं फळ मिळतं. श्री स्वामी समर्थ. जय जय